नमस्कार मित्रांनो, वेलकम टू MPSC पॉइंट. मित्रांनो, इकॉनॉमिक्सच्या या रिव्हिजन लेक्चर सिरीजमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपलं या सिरीजचं 5वं लेक्चर आहे आणि या लेक्चरचा विषय आहे ह्युमन डेव्हलपमेंट रिपोर्ट किंवा ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स म्हणजेच मानव विकास निर्देशांक. तर याविषयी जी काही करंटमधली माहिती आहे तसेच SDI विषयी जी परीक्षेमध्ये विचारली जाणारी माहिती आहे ती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. चला तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. तर मित्रांनो बघा, पहिली आणि महत्त्वाची गोष्ट, ह्युमन डेव्हलपमेंट रिपोर्ट नेमका आहे काय. तर हा जो ह्युमन डेव्हलपमेंट रिपोर्ट आहे तो 1990 पासून रिलीज केला जातो. बघा, एखाद्या देशाचा किती विकास झालेला आहे यासाठी काही इंडेक्स असला पाहिजे, त्यामुळेच हा एक इंडेक्स तयार करण्यात आलेला आहे. मग हा 1990 पासून जाहीर केला जातो ह्युमन डेव्हलपमेंट रिपोर्ट आणि UNDP जे आहे म्हणजेच युनायटेड नेशन डेव्हलपमेंट प्रोग्राम ती हा इंडेक्स जारी करते. आता बघा, इथं हा ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स का रिलीज केला जातो किंवा हा रिपोर्ट का रिलीज केला जातो हे सांगितलेलं आहे. बघा, इज टू ॲडव्हान्स ह्युमन डेव्हलपमेंट. ह्युमन डेव्हलपमेंट म्हणजे मानवी विकासामध्ये ॲडव्हान्समेंट निर्माण करण्यासाठी. टू कंट्रीब्यूट टुवार्ड्स द एक्सपान्शन ऑफ ऑपॉर्च्युनिटी, चॉईस ऑफ फ्रीडम. म्हणजेच ज्या काही संधी आहेत त्यांना काहीतरी कंट्रीब्यूट करण्यासाठी आणि एक फ्रीडम मिळण्यासाठी. यामध्ये इनोव्हेटिव्ह आयडियाज वगैरे असतात, ॲडव्होकेटिंग प्रॅक्टिकल पॉलिसी चेंजेस जर असले ते असतात. अशा प्रकारे ह्युमन डेव्हलपमेंट विषय आहे. आता तुम्हाला ते का रिलीज केलं जातं वगैरे अशा प्रकारचे क्वेश्चन येत नाहीत. फक्त कधीपासून रिलीज केला जातो, कोण रिलीज करतो, भारताचा रँक कितवा आहे, हे सर्व जी करंटमध्ये इम्पॉर्टंट माहिती आहे ती तुम्हाला विचारली जाते. बघा, आता पहिल्यांदा आपण ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स किंवा ह्युमन डेव्हलपमेंट रिपोर्ट आहे त्याच्याविषयी थोडा बॅकग्राऊंड बघूया. त्यानंतर जो काही लेटेस्ट ह्युमन डेव्हलपमेंट रिपोर्ट आहे 2023-24चा आणि 21-22चा, तर तो देखील आपण बघणार आहोत. त्यामध्ये इंडियाचा रँक कितवा आहे वगैरे आपण डिस्कस करणार आहोत. सो बघा, आता पहिल्यांदा ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स म्हणजेच मानव विकास निर्देशांक कोण जारी करते, तर UNDP. ह्युमन डेव्हलपमेंट रिपोर्ट कोण मोजते, UNDP. UNDP म्हणजेच युनायटेड नेशन डेव्हलपमेंट प्रोग्राम. आणि हा जो निर्देशांक आहे तो 1990 पासून मोजला जातो, हे लक्षात ठेवायचं. बघा, यावरती स्टेटमेंट आयोगाने विचारलेला आहे. सो 1990 पासून UNDP ह्युमन डेव्हलपमेंट रिपोर्ट पब्लिश करते. आणि 1990चा जो अहवाल होता, त्यांचा जो रिपोर्ट होता, त्या रिपोर्टचं शीर्षक तुम्हाला विचारू शकतात, त्याचं टायटल काय होतं. तर त्याचं टायटल होतं कॉन्सेप्ट अँड मेजरमेंट ऑफ ह्युमन डेव्हलपमेंट. कॉन्सेप्ट अँड मेजरमेंट ऑफ ह्युमन डेव्हलपमेंट. तर बघा, 1990 पासून हा काढला जातो. त्यानंतर कॉन्सेप्ट ऑफ मेजरमेंट ऑफ ह्युमन डेव्हलपमेंट असं या रिपोर्टचं टायटल होतं 1990च्या. दरवर्षी नवीन टायटलसोबत हा रिपोर्ट जो आहे तो पब्लिश केला जातो. या वर्षीचं किंवा मागच्या वर्षीचं जे काही टायटल होतं ते पुढे सांगणारच आहे तुम्हाला. सो प्रथमतः बघा की 1990 पासून स्टार्ट केला जातो आणि हे त्याचं टायटल आहे. देन आता हा निर्देशांक काढण्यासाठी काहीतरी गोष्टी आपल्याला कॅल्क्युलेट कराव्या लागतात. ते आयाम कोणते आहेत, आयाम म्हणजेच इंडिकेटर्स. तर हा जो इंडेक्स आहे ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स, तो इंडेक्स काढण्यासाठी काही आयाम असतात ज्याच्या आधारे हा इंडेक्स काढला जातो. मग यामध्ये कोणकोणते आयाम असतात त्याविषयी प्रश्न आयोगाने विचारलेले आहे. तुम्ही PYQ बघाल तर लेटेस्ट बघा, कंबाईन प्रिलिम्स जी होती तुमची 2023ची, तर त्यामध्ये देखील यावरती सेम याच हा जो आपण टॉपिक बघतो आहे त्यावरती क्वेश्चन आला होता. सो बघा, यामध्ये आयाम कोणकोणते आहेत, 3. तर आरोग्य, त्यानंतर शिक्षण आणि राहणीमान. आरोग्य, शिक्षण आणि राहणीमान या 3 आयामांच्या आधारे UNDP ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स पब्लिश करते. हे जे 3ही आयाम आहेत तर या आयामांचा जिओमेट्रिक मीन म्हणजे भूमितीय मध्य काढला जातो. जिओमेट्रिक मीन काढला जातो प्रत्येक देशासाठीचा, जो की 0 समथिंग असतो बघा. तर त्याच्या आधारावरती एखादा देश विकसित आहे किंवा अल्प विकसित आहे किंवा मध्यम मानव विकसित देश आहे, उच्च मानव विकसित देश आहे, हे ठरवलं जातं. मग याचं काही स्केल असतं बघा, ते स्केल तुम्हाला सांगतो. त्याआधी आरोग्य, शिक्षण आणि राहणीमान यामध्ये नेमकं काय काउंट केलं जातं ते देखील आपण बघणार आहोत. बघा, आता जो आरोग्य हा इंडिकेटर आहे, जो काही आरोग्य हा आयाम आहे, तर त्यामध्ये काय काय लक्षात घेतलं जातं, तर जन्माच्या वेळीचे सरासरी आयुर्मान आणि कमाल आयुर्मान
आणि किमान आयुर्मान. तर SDI मोजण्यासाठी जो आरोग्य आयाम आहे त्यामध्ये काय काय विचारात घेतलं जातं, तर मित्रांनो जन्माच्या वेळीचे सरासरी आयुर्मान किती आहे आणि कमाल आयुर्मान किती आहे, किमान आयुर्मान किती आहे, यावरती हा जो SDI आहे तो ठरत असतो. आरोग्य हा टॉपिक बघितला. बघा त्यानंतर शिक्षण. मग शिक्षणामध्ये काय काय लक्षात घेतात? शिक्षणामध्ये बघा एक्सपेक्टेड इयर्स ऑफ स्कूलिंग, एक्सपेक्टेड इयर्स ऑफ स्कूलिंग. आता हा टॉपिक जो आहे तो खूप परीक्षांना येतो, म्हणजे तुम्हाला राज्यसेवेला देखील आहे आणि कंबाईनला देखील आहे, त्यामुळे इम्पॉर्टंट आहे, स्किप करू नका. एक्सपेक्टेड इयर ऑफ स्कूलिंग आणि मीन इयर ऑफ स्कूलिंग म्हणजे अपेक्षित शालेय वर्ष आणि एक मध्य शालेय वर्षांचा मध्य जो आहे तो, म्हणजेच 25 वर्षापेक्षा जास्त वय असणाऱ्याचं सरासरी शिक्षण यामध्ये विचारात घेतलं जातं. काही न शिकलेले म्हणजे 0 वर्ष आणि जास्तीत जास्त 18 वर्ष शिकलेले, तर अशा प्रकारे हे विचारात घेतलं जातं शिक्षण या घटकामध्ये. त्यानंतर राहणीमानमध्ये काय आहे बघा, राहणीमान जो की तिसरा आयाम आहे. राहणीमानामध्ये आहे बघा ग्रॉस नॅशनल इन्कम जे आहे तुमचं, ग्रॉस नॅशनल इन्कम म्हणजे स्थूल राष्ट्रीय उत्पन्न तुमचं विचारात घेतलं जातं राहणीमानामध्ये. स्थूल राष्ट्रीय उत्पन्न वगैरे काय आहे ऑलरेडी तुम्हाला माहीत आहे. अशा प्रकारे बघा या आयामांमधून तुमचा जो SDI आहे तो कॅल्क्युलेट केला जातो. SDI रिपोर्ट जे आहे ते आता आपण बघूया. करंटविषयी माहिती खूप महत्त्वाची आहे. त्याआधी बघा जे काही देशांचे गट असतात ते कसे पडतात, म्हणजे आता काही देश जे असतात ते अल्पविकसित देश असतात, त्यानंतर काही देश मध्यम मानव विकसित असतात, काही उच्च मानव विकसित असतात आणि काही अत्युच्च मानव विकसित देश असतात. मग यांचे गट कसे पडतात ते बघा. बघा देशांचे गट आणि इथं त्यांचा ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स SDI. पण हा क्रमांक या SDI वरूनच ठरत असतो आणि त्यावरून देशाचे आपल्याला गट देखील करतात, म्हणजे आपला देश अल्पविकसित आहे की मध्यम मानव विकसित आहे. बघा आता अल्प मानव विकसित, त्यानंतर मध्यम मानव विकसित, त्यानंतर उच्च मानव विकसित आणि ॲट दी एंड अति उच्च मानव विकसित. बघा जर एखाद्या देशाला 0.550 पेक्षा कमी गुण असतील, म्हणजे 0.550 पेक्षा कमी जर गुण मिळाले असतील तर तो देश जो आहे तो अल्प मानव विकसित आहे. त्यानंतर 0.550 ते 0.699 म्हणजे 550 ते जवळपास 700च्या दरम्यान जर स्कोअर असेल पॉईंटमध्ये तुमचा तर मध्यम मानव विकसित. त्यानंतर 0.700 टू 0.799 एवढा जर स्कोअर असेल तर उच्च मानव विकसित, आणि जर अत्युच्च मानव विकसित असेल तर 0.800च्या पेक्षा जास्त, म्हणजे याच्यापेक्षा जास्त गुण जर तुम्हाला मिळाले असतील तुमच्या देशाला तर अत्युच्च मानव विकसित तो देश असणार आहे. अशा प्रकारे हे देशांचे गट पाडले जातात, जो की SDI स्कोअरनुसार ते पडतात आणि SDI स्कोअरनुसारच तुमचा रँक जो आहे किंवा तुमच्या देशाचा, आपल्या देशाचा रँक ठरत असते. बघा आता आपण 2023-24चा जो SDI आहे किंवा SDR आहे ह्युमन डेव्हलपमेंट रिपोर्ट त्याकडे जाऊया आणि त्याच्यामध्ये जी महत्त्वाची माहिती आहे आपल्यासाठी एक्झाम दृष्टीने ती घेऊया. तर बघा मित्रांनो हा आहे SDR ह्युमन डेव्हलपमेंट रिपोर्ट 2023-24 साठीचा. इथं UNDPचा लोगो आहे बघा, युनायटेड नेशन डेव्हलपमेंट प्रोग्राम. याचं टायटल काय आहे बघा 23-24चं, ब्रेकिंग द ग्रिडलॉक, रिइमॅजिनिंग द कोऑपरेशन इन पोलराइज वर्ल्ड. तर हे विचारलं जातं बघा, ब्रेकिंग द ग्रिडलॉक, रिइमॅजिनिंग कोऑपरेशन इन पोलराइज वर्ल्ड. तर हे तुम्हाला विचारलं जाऊ शकतं, कारण जर तुम्ही रिसेंटली बघितलं करंट अफेअर्समध्ये हा डाटा विचारलेला आहे. तर या रिपोर्टनुसार मित्रांनो 2023-24 साठीचा भारताचा क्रमांक जो आहे, भारत इंडिया रँक किती होती तर 134 होती. 134 आउट ऑफ 196 कंट्रीज, 134 एवढा रँक होता. आणि सर्वात टॉपला जर तुम्ही बघितलं टॉपला तर स्वित्झर्लंड हा देश सर्वात टॉपला होता यामध्ये, म्हणजे रँकिंगनुसार आपला देशाचा रँक 134 होता 196 पैकी. मी तुम्हाला रँक देखील इथं नंबर शो करतो.
सो बघा इथे तुम्हाला दिसत असेल 134 नंबरला इंडिया आहे. लेट मी जस्ट चेंज द इंक. एकशे 34 नंबरला बघा इंडिया आहे आणि इंडियाचा स्कोअर जर तुम्ही बघितला 0.644 आणि इथं बघा लाईफ एक्सपेक्टन्सी ॲट बर्थ इथे किती आहे इंडियाचं 67.7. एक्सपेक्टेड इयर्स ऑफ स्कूलिंग किती आहेत 12.6. मीन इयर ऑफ स्कूलिंग किती आहे 6.6 आणि ग्रॉस नॅशनल इन्कम जे आहे ते 6,951 एवढा आहे. आणि GNI पर कॅपिटा रँक मायनस SDI -6 येतो. SDI रँक जो आहे तो 135 म्हणजेच 134 जो आहे तो इंडियाचा रँक आहे. जर SDI रँक तुम्हाला विचारला इथे SDI रँक तर तो 134 आहे. हा कन्सिडर करू नका, दॅट इज समथिंग मिस्टेक. 2021चा आहे तो. ओके. आणि इथं 2023 म्हणजे 22-23 म्हणण्यापेक्षा 23-24चा जो रँक आहे इंडियाचा 2023-24चा तो 134 आहे. मग आता 21-22चा जो आहे इंडेक्स त्याविषयी आपण बोलूया. बघा ह्युमन डेव्हलपमेंट रिपोर्ट 2021-22चा आहे. म्हणजे बेसिकली 2 रिपोर्ट आहे, एक 2021-22चा आणि दुसरा आता जो आपण बघितला तो 23-24चा. मग या 23-24च्या नुसार 134 रँक आहे इंडियाचा, हे लक्षात घ्यायचं. मग आता 21-22 नुसार किती आहे ते तुम्हाला सांगतो. याचं टायटल बघा काय आहे, अनसर्टन टाइम्स अनसेटल न्यूज शेपिंग अवर फ्युचर इन अ ट्रान्सफॉर्मिंग वर्ल्ड, अशा प्रकारचं टायटल आहे जो की 2021-22चा इंडेक्स आहे. त्यानंतर जर तुम्ही बघितलं मित्रांनो, आता इंडियाचा रँक बघूया आपण यामध्ये देखील. सो लेट मी जस्ट सर्च फॉर इंडिया. सो इथे बघा इथे आहे इंडिया 132 नंबरला आहे, 132 क्रमांकाला. तर ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स म्हणजे आपला स्कोअर किती होता 0.633. ओके. सो अशा प्रकारे हा 2021-22चा रँक आहे 132 आणि जर 23-24चा बघितला तर 134 आहे. सो अशा प्रकारे हा करंटविषयी महत्त्वाचा डाटा आहे. फक्त रिपोर्ट, त्याचं टायटल आणि इंडियाचा कितवा रँक आहे ते बघायचं असतं आपल्याला. सर्व गोष्टी क्लिअर तुमच्या होऊन जातील. सो अशा प्रकारे बघा हे SDI जे चॅप्टर आहे ते अगदी इझी असं चॅप्टर आहे आणि आपल्याला मार्क्स देऊ शकतं. म्हणजे तुम्हाला नक्कीच जर कंबाईनमध्ये आला तर 1 मार्क्स आणि राज्यसेवेमध्ये 2 मार्क्स तुम्हाला कन्फर्म टॉपिक देऊ शकतो. फक्त त्याचे जे आयाम वगैरे आहेत ते लक्षात ठेवा. कधीपासून सुरू होतो, UNDPने म्हणजे कोण पब्लिश करतं वगैरे या गोष्टी लक्षात ठेवा आणि रँक किती आहेत इंडियाचे ते देखील तुम्हाला माहीत असायला हवं. तर मित्रांनो आपण या व्हिडिओच्या माध्यमातून SDI म्हणजेच ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स मानव विकास निर्देशांक याविषयी संपूर्ण माहिती बघितलेली आहे. लवकरच आपण इकॉनॉमिक्सचे पुढील लेक्चर देखील टाकणार आहोत. फक्त तुमचा रिस्पॉन्स चांगला असू द्या, तुमच्या मित्रांना व्हिडिओज वगैरे शेअर करा. नाहीतर तुम्हाला माहीतच आहे खूपच कमी रिस्पॉन्स आला तर व्हिडिओ बनवणे देखील निरर्थक असतं. कारण खूप कमी लोकांना म्हणजे 50-100 लोकांसाठी एवढे व्हिडिओज क्रिएट करणे, खूप मेहनत घेणं हे तेवढं तरी मला एक गुड डिसिजन वाटत नाही. सो आय होप की तुम्हाला सर्व माहिती जी व्हिडिओच्या माध्यमातून मिळते आहे ती तुमच्यापर्यंत व्यवस्थित पोहोचत असेल, तुम्हाला त्याचा फायदा होत असेल. आपण फ्युचरमध्ये ट्राय करूया MCQच्या माध्यमातून जाणे, पण सध्या तरी हे लेक्चर्स कव्हर करूया, देन आपण MCQचा विचार करूया. तर मित्रांनो आजच्या व्हिडिओसाठी एवढेच. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, चॅनलला नवीन असाल सबस्क्राईब करा. थँक्यू फॉर वॉचिंग.